नमस्कार. प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, जे आपले मोफत शिवण क्लास चालू आहे आपल्या प्रतिभा पी डिझायनर या चॅनलवरती, तर याचा आजचा आपला 11वा दिवस आहे आणि या अगोदर आपले 10 दिवस कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे. तर आता तुम्ही म्हणाल, या 10 दिवसामध्ये आपण काय शिकलोय? ठीक आहे. आणि खूप महत्त्वाचाही प्रश्न आहे. तर ज्या नवीन आहे त्यांच्यासाठी, कारण ज्या जुन्या ताई आहेत त्यांना माहिती आहे आपण 10 दिवसामध्ये काय काय शिकलेलो आहोत. तर आपण या 10 दिवसामध्ये आपण शिलाई मशीनसाठी कुठलं कुठलं साहित्य हवं आहे, शिलाई मशीन कसं चालवायचे, टीप कशी मारायची, कुठली टीप कुठे वापरायची, शिलाई मशीनला ऑइलिंग कसं करायचं, आणि आपला जो टेप आहे, टेलर कामाचा जो टेप आहे, तर त्याची पण सगळी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता हे सगळं झाल्यानंतर जुन्या ब्लाऊजवरतून कशा प्रकारे मापे घ्यायची आणि ती कशी वाढवायची ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर हे जे आपलं पेपर कटिंग आहे याचं मार्किंग, कटिंग कशा प्रकारे करायचे ते सांगितलंय. आणि त्यानंतर अस्तरची बाही कशी कट करायची आणि बिना अस्तरची बाही कशी कट करायची याची पण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. अशा प्रकारे आपले, आणि त्याचबरोबर बघा, आपला जो 10वा क्लास आहे ना, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला आपल्या छातीचा 10वा भाग कसा घ्यायचा ते शिकवलेला आहे. त्यामध्ये मी तुम्हाला 10वा भागाचा जो चार्ट आहे तो दिलेला आहे. तर ज्यांनी कुणी बघितला नसेल तो आपल्या 10वा भागाचा चार्ट, तर आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळून जाईल. तुम्ही तिथेही बघू शकता किंवा चॅनलवरती जाऊनही तुम्ही बघू शकता. आता बघा, हे आपले जे शिवण क्लास आहे ना, तर तुम्हाला जो कुठला व्हिडिओ दिसेल, बघा कुठलाही व्हिडिओ दिसला तर तुम्हाला त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या अगोदरचा व्हिडिओची लिंक मिळून जाईल. सगळ्या व्हिडिओ आतापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओमध्ये तसंच केलेलं आहे. पहिल्या व्हिडिओची लिंक दुसऱ्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, दुसऱ्या व्हिडिओची लिंक तिसऱ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. अशाच प्रकारे मी सगळे जे आपले 10 व्हिडिओ आहे ना, अशा प्रकारे टाकलेले आहे. आता 10व्या व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, किंवा याची सेपरेट प्लेलिस्टही आहे. आता मला 1-2 ताईंच्या कमेंट आल्या होत्या की आम्हाला हे शिवण कामाचे फक्त 8 आणि 9 हे 2च क्लास दिसत आहे. तर तुम्ही जर चॅनलवरती गेला तर तुम्हाला अरिवर्कचेही काही क्लास आहेत मध्ये मध्ये, त्याच्यामुळे थोडंसं जड जाईल सापडण्यासाठी. पण तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला सगळे क्लास जे आहे ते आपल्या चॅनलवरती आहेत. कुठलाही डिलीट वगैरे काहीही केलेला नाही. तुम्ही अगदी सहज बघून तशा प्रकारे करू शकता. कटिंग, मार्किंग, स्टिचिंग सगळं काही मी दाखवणार आहे. आणि तुम्हाला याच्या अगोदर मी सांगितलेलं आहे, आपण याच्यामध्ये फोर्टक्स ब्लाऊज बघणार आहोत. अगोदर बिना अस्तरचा बघणार आहोत, नंतर कटोरीचा बघणार आहोत अस्तरचा, त्याच्यानंतर प्रिन्स कटचा बघणार आहोत. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपण आपले जे सगळे ब्लाऊजचे आहेत त्याचे कटिंग, स्टिचिंग, मार्किंग आणि त्याचबरोबर डायग्राम हे सगळं मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना कोणालाही ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर बघा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्यासमोरील बेल आयकॉनलाही क्लिक करायचं आहे. म्हणजे जेव्हा हे व्हिडिओ येतात तेव्हा ते तुम्हाला लगेच कळतात की मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सबस्क्राईब करून घेऊ शकता. आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका, कारण तुम्ही जर लाईक केलं तर मला अजून मोटिवेट होतं आणि अजून मी तुम्हाला हे जे शिकवते क्लासमध्ये तर हे अजून चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करते. तशी मी सगळी माहिती तुम्हाला देतच असते. त्यामुळे अगदी आपले क्लास जे आहे ना, अगदी छोटी छोटी माहिती आहे. तर बघा, आता एका क्लासमध्ये फक्त मी फ्रंट भागचंच मार्किंग शिकवलेलं आहे. तर अशा प्रकारे अगदी छोटी छोटी माहिती दिलेली आहे, परंतु सगळी माहिती मी त्यामध्ये दिलेली आहे. अगदी डिटेलमध्ये आणि पूर्ण माहिती मी दिलेली आहे. तर अगदी कुणीही, अगदी कधी त्यांना मशीनही माहिती नसेल तरीही अशा ताई आपले हे क्लास करून ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग सगळं काही करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला जर करायचे असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर इतर ज्या मैत्रिणी आहेत आपल्या, ज्यांना
घरी बसून हे क्लास करायचे आहे. काही कारणास्तव काही ताईंना बाहेर नाही जाता येत. आता घरातले काहीही प्रॉब्लेम असतात. बऱ्याच ताईंचे काही वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळे त्यांना बाहेर जाता येत नाही. शिकण्याची इच्छा असते परंतु बाहेर जाता येत नाही. आणि त्याचबरोबर बघा, बऱ्याच ताईंकडे शिलाई मशीनही असते, तर ती कशासाठी? फक्त टीप वगैरे मारण्यासाठी. तर तुम्ही टीप वगैरे मारता मारता तुम्ही तुमच्या स्वतःचे ब्लाऊजही नक्की शिवू शकाल. अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या हे क्लास जर केले तर तुम्हालाही अशा प्रकारे छान ब्लाऊज, तुमचे स्वतःचा जरी ब्लाऊज तुम्ही स्टिच केला तरी तुमच्यासाठी पुष्कळ झालं. ठीक आहे. तर अशा ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल. चला तर मग आजचा आपला जो व्हिडिओ आहे, जो क्लास आहे, याला आपण सुरुवात करूया. तर हे जे कटिंग आहे हे मी तुम्हाला याच्या अगोदरच्या क्लासमध्ये शिकवलेले आहेत. आता बघा, आपल्याला जे आपलं बिना अस्तरची बाही आहे ते घ्यायचं आहे, कारण आपण बिना अस्तरचा ब्लाऊज बनवत आहोत. आता ही अस्तरची बाही जी आहे ही आपण बाजूला ठेवूयात, कारण आपण जेव्हा अस्तरचा ब्लाऊज बनवू तेव्हा आपण ही बाही यूज करू. तर बघा, आता इथे मी आपल्याला साधा कपडा घ्यायचा आहे. साधा म्हणजे बघा, आता तुम्ही नव्याने शिकत असाल तर अगदी साधा कपडा घ्या, जास्त काही भारीतला कपडा घेऊ नका, कारण पहिली वेळ आहे, त्याच्यामुळे थोडंफार इकडे तिकडे आणि खराब होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही साधा कपडा घ्या. तुम्हाला हा व्यवस्थित जमला तर त्याच्यानंतर तुम्ही चांगला ब्लाऊज पीस शिवू शकता, पण तोपर्यंत साधा कपडा घ्या, कारण तुमचाही कपडा खराब व्हायला नको यासाठी. ठीक आहे. तर साधा एक तुम्ही 25-30 रुपयाचा कपडा सहज घेऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. तर बघा, इथे मी साधा कपडा घेतलेला आहे आणि मी ब्लाऊज पीसही घेऊ शकते, कारण काय साधा ब्लाऊज जो आहे ना तो बिना अस्तरचा तर घालणं होत नाही, कारण अस्तरचेच ब्लाऊज असतात आणि साड्यांवरचेच ब्लाऊज असतात. त्यामुळे तर इथे मी सगळं जे आपण कटिंग केलेलं आहे तेच कटिंग घेतलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल, आपण हे सगळं जे कटिंग आपल्या क्लासमध्ये केलेलं आहे तेच मी इथे घेतलेलं आहे. आता हेच कटिंग ठेवून आपण या ब्लाऊज पीसवरती कशा प्रकारे ब्लाऊज पीस कसा कटिंग करायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. आता लगेच मला हे येतं असं म्हणून व्हिडिओ स्किप करून लगेच बाजूला जाऊ नका, कारण हे पेपर कटिंग ब्लाऊजवरती कशा प्रकारे ठेवायचं, कशा प्रकारे आपल्याला कटिंग करायचं हेही खूप महत्त्वाचं आहे. जेवढं हे कटिंग महत्त्वाचं आहे तेवढंच हे देखील महत्त्वाचं आहे. आपल्याला याच्यातला एखादा जरी पॉईंट नसला माहीत तरी आपण तिथे चुकू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, अगदी डिटेलमध्ये बघायचं आहे, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय शिकवलेलं आहे ते कळेल आणि तुमचा जो मेन पॉईंट आहे तो मिस होणार नाही. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर कुठलाही पॉईंट तुमचा मिस होणार नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कुठेही चुकणार नाही. तर त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघायचं आहे. आता बघा, मी हा जो ब्लाऊज पीस आहे हा पूर्णपणे ओपन करून घेणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी ब्लाऊज पीस जो आहे ना तो पूर्ण ओपन करून घेतला. ओपन करून घेतलाय म्हणजे बघा, डबल घडीमध्ये घेतलेला आहे. बघा, खालचा एक पदर आहे आणि वरचा एक पदर, बाकीचं पूर्ण उलगडून घेतलेला आहे. डबल कपडा घेतलेला आहे आणि ही जी आहे ही बंद बाजू आहे. बघू शकता, तुम्हाला परत एकदा सांगते, नवीन असल्यामुळे आपला हा जो कपडा आहे हा आपल्याला डबल घ्यायचा आहे. ही ओपन बाजू आहे आणि ही पूर्ण बंद बाजू आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बंद बाजूने आपला जो बॅक पार्ट आहे, हे बघा, आता हा बॅक पार्ट आहे हा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आता ही बंद बाजू आहे ही आपल्याला ओपन करायची नाही. आपण ही बंद बाजूने ठेवल्यानंतर आपला पूर्ण बाहीचा, आपला बॅक पार्टचा जो भाग आहे तो पूर्णपणे अशा प्रकारे निघेल. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा भाग जो आहे हा ओपन साईडने कधीही कट करायचा नाही, बंद बाजूनेच आपल्याला हा कट करायचा आहे. त्यानंतर अशा पद्धतीने हा बॅक पार्ट ठेवलाय. आता आपल्याला हा पूर्ण मार्क करून घ्यायचा आहे. मार्क करायच्या अगोदर इथे एखादी टाचनपिन लावून घ्यायची आहे, म्हणजे हा जो पेपर आहे हा सटकणार नाही, इकडे तिकडे जाणार नाही. त्यासाठी इथे एखादी टाचनपिन लावून घ्यायची आहे. तर बघा, अगोदर आपल्याला या कडेने व्यवस्थित ठेवायचं, फेस टू फेस ठेवायचंय आणि खालच्या बाजूने व्यवस्थित टाचनपिन लावून घ्यायची. अशा पद्धतीने बघू शकता, म्हणजे आपला पेपर जो आहे ना तो हलणार नाही. आता बघा, इथे हा जो कपडा आहे ना तो थोडासा खालीवर आहे, त्याच्यामुळे इकडनं आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे. ठीक आहे.
सरळ कपडा आपल्याला इथे सरळ एखादी स्केल घ्यायची, सरळ लाईन खेचून घ्यायची. आता बघा आपण हे थोडंसं तिरकं कट केलेलं आहे, त्याच्यामुळे इथे जास्त कपडा शिल्लक राहत आहे. थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवते. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला काय करायचंय, हे बघा, हे पूर्ण अशा पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचंय. इथपर्यंत आपण तिरकं घेतलं होतं, बरोबर. तुम्ही जर कटिंग व्यवस्थित केलं असेल तर अशा पद्धतीने व्यवस्थित मार्किंग पण करायचं आहे. ठीक आहे. आणि इथे आपण हा कट दिलेला आहे टक्सला, ते पण आपल्याला मार्क करायचं. त्यानंतर इथे पण आपण टक्सला मार्क केलेला आहे, तिथे पण आपल्याला मार्क करायचं. आता इथे आपली ही शिलाई मार्जिन आहे आणि इथे पण शिलाई मार्जिन आहे, तिथे पण एक एक मार्क करून घेतला. आणि त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडने बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला गळ्याच्या साईडने पूर्णपणे मार्क करून घ्यायचंय. आता गळ्याची साईड झाल्यानंतर मुंड्याच्या बाजूने अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपल्याला टाचम्पिंग काढून घ्यायची. आपला जो पेपर आहे तो पण उचलून घ्यायचा, बाजूला ठेवायचा आहे. आणि आपली ही जी शिलाई मार्जिन आहे ती अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई मार्जिनला जोडून घ्यायची. आणि आता आपल्याला हे कट करायचं आहे. तर कट कुठून करायचं ते पण खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, ही जी आपण मार्क केलेलं आहे ना, तर हे बाहेरच्या बाजूने मार्क केलेलं आहे. बघा, हे पूर्ण मार्किंग आपण अगोदर पेपर कटिंग ठेवलंय आणि त्यानंतर बाहेरच्या बाजूने मार्क केलेलं आहे. तर मग आपल्याला कटिंग कुठून करायचं, तर हे बघा अशा पद्धतीने आपलं हे जे मार्किंग केलेलं आहे ना ते बाहेरच्या बाजूने जायला हवं, अशा पद्धतीने आपल्याला हे कटिंग करायचं आहे. तर हे बघा, जे आपलं मार्किंग केलेलं आहे ना आपण, ते बाहेरच्या बाजूने चाललेलं आहे. बघू शकता, पूर्ण बाहेरच्या बाजूने गेलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हा कपडा जो आहे ना कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला ब्लाऊज पीस जास्तीचा होणार नाही, वाढणार नाही आणि कुठेही चून वगैरे पडणार नाही. आणि बघा, कटिंग करताना अगदी सावकाश करायची आहे, कसलीही ते गडबड करायची नाही. आता इथे मी सरळ कट करते, कारण गळा आपण नंतर जेव्हा स्टिचिंगला घेऊयात ना तेव्हा गळा आपण कट करूयात. तर अशा प्रकारे बॅक पार्टचं आपलं कटिंग झालेलं आहे. आता आपण हे साईडला ठेवूयात. तसंच आपण आता तसंच अलीकडे हे ओढून घेतलंय बघा. आणि आता आपल्याला आपला जो 4 टक्सचा भाग आहे तो आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे चेक करून बघायचंय, जिथे बसेल तिथे आपल्याला हे कटिंग करायचं आहे. तर इथेच व्यवस्थित हे बसतंय, तर इथेच मी हे कटिंग करणार आहे. तर बघा अशा पद्धतीने. आता इकडे ही बंद बाजू आहे, तर बघा आता समोरच्या भागाला बंद बाजूने किंवा ओपन बाजूने कटिंग करायची काहीही गरज नाही आहे. कारण बघा, आपला हा 2 भाग असतात. ठीक आहे, समोरचे दोन्हीही भाग जे आहेत ते वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे आपल्याला हे कुठेही ओपन बाजूने कट केलं काय, बंद बाजूने कट केलं काय, इथे काहीही फरक पडत नाही. फक्त आपला बॅक पार्ट जो आहे तो बंद बाजूने आपल्याला कट करायचा असतो, एवढी तिथे काळजी घ्यायची असते. आता आपण हे पूर्ण मार्क करून घेऊयात. पूर्ण जो भाग आहे ना पूर्णपणे अशाच पद्धतीने मार्क करायचं. आणि पिन लावायला मात्र विसरायची नाही, कारण बघा सुरुवातीला काय होतं ना, थोडंसं सटकतं, इकडे तिकडे जातं आणि मग ते थोडंसं वाकडं तिकडं पण होऊ शकतं. त्यामुळे बघा अशा प्रकारे आता हे पूर्ण मार्क झालंय. आता आपले हे जे मधले टक्स आहे ना, हे आपल्याला अशा प्रकारे चॉकने, हे बघा अशा प्रकारे चॉक घातलाय आणि अशा प्रकारे मार्क करून घ्यायचंय. बघू शकता. आणि हे खालचा पण इथे आपल्याला टक्स अशा पद्धतीने मार्क करायचा आहे. इकडचा पण टक्स मार्क करायचा,
इकडचा पण टक्स मार्क करायचा आहे आणि इकडचा पण. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि आता हा जो भाग आहे हा उचलून घ्यायचा आहे. उचलून घ्यायच्या अगोदर बघा आपल्याला इकडे हुक लूक पट्टीसाठी 1/2 इंच वाढवायचंय आणि खालच्या बाजूने अर्धा इंच. तर तो अर्धा इंच कशासाठी, इथे टक्ससाठी आपल्याला अर्धा इंच लागेल आणि या टक्ससाठी आपल्याला अर्धा इंच लागेल. अशा पद्धतीने आपल्याला इथे अर्धा इंच वाढवायचं आहे. आणि आपली ही जी हुक लूक पट्टी येते या साईडची त्यासाठी आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने टेप लावायचा आहे आणि अगदी 1/2 इंचावरती मार्क करायचं आहे. आता 1/2 इंच म्हणजे किती हे मी तुम्हाला आपले टेपची ज्या क्लासमध्ये माहिती दिलेली आहे त्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 1/2 इंच म्हणजे काय, 1/2 इंच म्हणजे काय, अर्धा इंच म्हणजे काय आणि 1 इंच म्हणजे काय, सगळी माहिती मी तुम्हाला त्यामध्ये दिलेली आहे. अशा प्रकारे इथे मी 1/2 इंच अंतर वाढवलेलं आहे. आता खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच अंतर वाढवायचं आहे. तर ते कसं ते पण मी तुम्हाला सांगते. तर बघा इथे अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि इथे अर्धा इंचावरती मार्क करायचं आहे. इकडे पण पूर्ण आपल्याला तशाच पद्धतीने करायचं आहे. बघा अर्धा इंचावरती मार्क करायचं आहे. इकडे पण सेम तसंच करायचं आहे, अर्धा इंचावरती मार्क करायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता पूर्ण मी अर्धा इंचावरती मार्क करून घेतलंय आणि त्यानंतर ते जे डॉट डॉट तयार झाले होते ते अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे. ठीक आहे, आता हे जे आपण मार्क केलेलं आहे मध्ये बघा, हे जे आपण आपले टक्स जे मार्किंग केलेलं आहे तर ते आपल्याला इथे जोडून घ्यायचंय. बघा इथे मार्क आहे, इथे खालचा टक्स जो आहे ना तिथे आपण जोडून घेऊयात. अशा पद्धतीने इकडचा टक्स इकडे जोडून घेऊयात, इकडचा इकडे जोडून घेऊयात आणि इकडचा इकडे जोडून घेऊयात. त्यानंतर आपण हा जो साईडचा टक्स आहे ना हा पण अशा पद्धतीने जोडून घेऊया. अशा प्रकारे आपले इथे टक्सचं पण मार्किंग झालेलं आहे. ठीक आहे, आता आपण हे कट करू शकतो. तर बघा कट करताना जसं आपण बॅक पार्ट कट केलाय सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे पण कट करायचं आहे. आता आपल्याला पुढे जायचंय कारण आपण इथे 1/2 इंच वाढवलेलं आहे. तर 1/2 इंच पुढे जाऊन आपल्याला कटिंग करायचं आहे म्हणजे आपल्याला हुक लूक पट्टीसाठी काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आता खालचा जे आपण अर्धा इंच वाढवलेला आहे तिथनं आपल्याला कट करायचं आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे, खाली वाढवायचं आणि साईडने वाढवायचं. त्यानंतर शोल्डरचा भाग कट करून घेऊयात. आता बघा मी असं जसं उचललंय ना हे तर अशा प्रकारे उचलण्याची चूक करू नका. कारण बघा आता हे पूर्ण जॉईंट आहे त्यामुळे हलणार नाही, इकडे तिकडे जाणार नाही. परंतु तुम्ही जर असं उचललं ना तर इकडे थोडं मागे पुढे होण्याची शक्यता आहे आणि तुमचे जे भाग आहेत ते चुकण्याची शक्यता आहे. आता इकडे कॅमेरा लावलेला आहे, इकडे कॅमेरा सेट केलेला आहे त्यामुळे मला फिरता येत नाहीये. परंतु हा भाग जो असा आहे ना तर तुम्हाला जसं जसं कट करायचं ना तसं तसं तुम्ही स्वतः फिरा, याला अजिबात फिरवू नका. आता मला कॅमेऱ्यामुळे फिरता येत नाहीये त्याच्यामुळे मी हा भाग जो आहे ना हा अशा पद्धतीने फिरवून घेते. एवढीही ते काळजी घ्यायची आहे आणि खूप महत्वाची आहे. अशा पद्धतीने आता त्यानंतर बघा हे पण आपलं जास्तीचं आहे ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि समजत नसेल काही जर प्रॉब्लेम येत असेल
तर तुम्ही कमेंट करू शकता, म्हणजे मी तुम्हाला अजून समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, अशा प्रकारे. तर आता आपल्याला अगोदर आपण बाहीचं बघूयात, बाही कशा पद्धतीने आणि कुठे कटिंग करायची. तर बघा, इकडच्या बाजूने आपल्याला व्यवस्थित हे सरळ घ्यायचं आहे. कपडा जो आहे तो कुठेही मागे पुढे व्हायला नकोय. आणि या बाजूने आपण आपली बाही कट करणार आहोत. आता तुम्हाला जर या बाजूने जागा शिल्लक असेल तर या बाजूने करा, नाहीतर समोरचा भाग भरपूर शिल्लक आहे. 1 मीटर कपडा घ्यायचा आहे सुरुवातीला. जेव्हा तुम्ही आता आपण हे कटिंग करतोय ना, तर 1 मीटर आपल्याला इथे कपडा घ्यायचा आहे कटिंगसाठी. तर बघा, अशा पद्धतीने मी इथे हे पूर्णपणे एकसारखं केलेलं आहे. आणि बघा, अगोदर आपले पहिले 2 पदर होते, त्यावरती अजून दुमडून ठेवले 2 पदर. अशा पद्धतीने 2 पदर ठेवलेले आहे. आणि अशा पद्धतीने आपले हे 4 पदर झालेले आहे. एकावरती एक आपण अशा पद्धतीने 4 पदर ठेवलेत, म्हणजे आपल्या 2ही बाह्या इथे निघतील. ठीक आहे. आणि आपण फक्त जर याच्यावरतीच काढलं तर आपल्याला एकच बाही निघेल. अशा पद्धतीने. आणि बघा, इथे पूर्ण बंद बाजू आहे. ठीक आहे, म्हणजे पूर्ण हे बघा, पूर्ण बंद बाजू आहे. अशा पद्धतीने मी इथे फोल्ड केलंय. तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही परत रिटर्न जाऊन बघा, पॉज करत करत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारे कुठे काय केलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे इथे मी आता बाही बसते की हे आपल्याला चेक करायचं आहे. आता बाही बघा पूर्ण अशा प्रकारे. हे बघा, आता ही आपली बिना अस्तरची बाही आहे, त्याच्यासाठी आपण हे 1 इंच पुढे फोल्ड केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही बंद बाजूने ठेवायची असते. बघा, बंद बाजूने बंद बाजू आपल्याला ठेवायची आहे. बाहीची जी बंद बाजू आहे ती बंद बाजूवरती ठेवायची. आता इथे बसते, हे बघा बसते इथे, परंतु फक्त इथे वरच्या बाजूने थोडंसं कमी पडतंय. तर मी ते, हे बघा, इथे आपला खोल भाग जो आहे ना, तर इथे वरची बाजू आहे आणि खालची बाजू जी आहे ना ती पूर्ण बाजू आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. हा वरचा बाजू खोल आहे, त्याच्यामुळे हे इथे कट असलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, अशा प्रकारे. आता बाही पण आपल्याला सेम अशाच पद्धतीने व्यवस्थित मार्क करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता हे आपण कट करून घेऊया. अशा पद्धतीने व्यवस्थित कट केलेली आहे. आणि आता बघा, इकडे 2 भाग, इकडे 2 भाग अशा पद्धतीने करायचे आहे. बघा, आता इथे थोडंसं अगदी नॉर्मल कट आहे, काहीच जास्त नाहीये, परंतु तरी पण आपण हा समोरचा भाग जो आहे ना, खोल भाग देतो, तर तो भाग आपण इथे कट करूयात. काहीच प्रॉब्लेम येणार नाही त्या कटने. तरी देखील आपण इथे अशा पद्धतीने हा भाग ठेवलाय बघा. आणि हा जो भाग आहे ना, हा आपण अशा प्रकारे मार्क करून इथे कट करून घेणार आहोत. ठीक आहे. तर आता हा जो भाग आहे ना, हा आपण आपलं जी स्टिचिंग आहे ना त्या क्लासमध्ये आपण हे कट करूया. कारण जेव्हा आपण स्टिचिंग करतो ना, तेव्हा आपल्याला हे बघा, स्टिचिंग करायच्या वेळेस आपल्याला ही फोल्ड करायची असते, म्हणजे दोन्हीही एकाच बाजूचे होऊ नये यासाठी आपण तेव्हाच हे कट करूया. आता मी तुम्हाला मार्क करून दाखवले. ठीक आहे. तर आता आपली राहिलेली आहे क्रॉसपट्टी. तर बघा, आता आपली क्रॉसपट्टी राहिलेली आहे. तर इथे लगेच आपण इथे क्रॉसपट्टी कट करून घेऊयात. आता क्रॉसपट्टी कट करण्यासाठी बघा, आपल्याला आपण जसं बाहीला 4 फोल्ड केले होते, तसेच आपल्याला क्रॉसपट्टी कट करण्यासाठी देखील आपल्याला 4 फोल्ड करायचे आहे. तर बघा, अशा प्रकारे मी इथे 4 फोल्ड केले, कारण बघा खाली आपले 2 फोल्ड होतेच. ठीक आहे. आणि त्यावरती अजून 2 फोल्ड मी टाकलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे बघा, इथे
हे 2 फोल्ड आहेत आणि खाली इथे 2 फोल्ड आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे 4 पदर इथे आपला कपडा जो आहे तो घेतलेला आहे. त्यावरती आपली जी हे बघा क्रॉस पट्टी आहे ती व्यवस्थित ठेवायची आहे अशा पद्धतीने आणि मार्क करून घ्यायचा आहे. इकडच्या बाजूने पण मार्क करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपली जी क्रॉस पट्टी आहे ती मार्क करून घेतली आणि बघा आता इथे कट करून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्या इथे 4 क्रॉस पट्ट्या निघालेल्या आहेत बघा आणि पूर्ण जोडून निघालेल्या आहेत. हे बघा आता मी ओपन करते. ही आपल्या एका बाजूची क्रॉस पट्टी आणि ही आपली दुसऱ्या बाजूची क्रॉस पट्टी. अशा प्रकारे ही उंच बाजू जी आहे ती आपली हुकलूक पट्टीच्या बाजूने येणार आहे आणि अशा पद्धतीने बघू शकता. अशा प्रकारे आता या 2 क्रॉस पट्ट्या आहेत आणि या 2 क्रॉस पट्ट्या आहेत. आता या 2 क्रॉस पट्ट्या आपल्याला बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी लागत असतात. आता जेव्हा आपण अस्तरचा ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्याला फक्त सिंगल क्रॉस पट्टी लागते. अस्तरची सिंगल आणि ब्लाऊज पीसची सिंगल. अशा प्रकारे फक्त आपल्याला अस्तरच्या 2 आणि ब्लाऊज पीसच्या 2 त्या अस्तरच्या ब्लाऊजसाठी लागतात. आता बिना अस्तरचा जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्याला अशाच प्रकारे डबल आणि बघा खालची जी आहे ना खालची बाजू ती बंद बाजू आहे. बंद बाजूने आपण हे कट केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्या इथे 4 क्रॉस पट्ट्या कट केलेल्या आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं इथे सगळं कटिंग झालेलं आहे. तर बघा बॅक पार्टचं कटिंग कशा प्रकारे करायचं ते मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगितलंय. त्यानंतर बघा 4 टक्सचं पण कटिंग पेपर ठेवून कशा प्रकारे कटिंग करायचे, टक्स कसे मार्क करायचे ते शिकवलंय. त्यानंतर बाहीचं पण शिकवलेलं आहे आणि आपला जो खोल भाग आहे आपण तो नंतर कट करणार आहोत. त्यानंतर आपल्या ज्या क्रॉस पट्ट्या आहेत त्या कशा प्रकारे कट करायच्या आणि कुठे कशा लावायच्या त्या पण मी थोडक्यात तुम्हाला इथे सांगितलंय. ठीक आहे, आता आपल्या राहिलेल्या आहेत तिरकस पट्ट्या म्हणजे गळ्याला पायपिंग करण्यासाठी जी पट्टी लागते त्या पट्ट्या कट करायच्या आहे. तर ज्या क्लासमध्ये ज्या व्हिडिओमध्ये आपण त्या पट्ट्या लावणार आहोत त्याच व्हिडिओमध्ये आपण त्या पट्ट्या कट करणार आहोत. त्यासाठी कपडा जो आहे तो शिल्लक आहे कारण 1 मीटर कपडा घेतलेला आहे आणि एवढा कपडा लागत नाही. ठीक आहे, मी जर जशा पद्धतीने तुम्हाला हे मार्किंग करायचं सांगितलं जशा प्रकारे जिथे मी हे भाग ठेवलेले आहेत तसेच जर तुम्ही तिथे ठेवले तर कपडा जो आहे तो पण कमी प्रमाणात लागेल आणि कटिंगही व्यवस्थित होईल. कपडाही आपला शिल्लक राहील आणि आपल्याला पायपिंगसाठी मग कपडा हवा आहे. त्याचबरोबर आपल्याला हुकलूक पट्टीसाठी पण कपडा हवा आहे आणि त्यानंतर आपला जो बॅक पार्ट आहे हे बघा बॅक पार्ट आहे इथे आपल्याला पण पट्टी लावायची असते त्यासाठी पण आपल्याला कपडा हवा असतो. आता बघा इथे खालच्या बाजूने थोडंसं आपल्या इथे कट करायचं राहिलेलं आहे तर ते पण आपण आता कट करून घेऊयात. तर ते चुकून राहिलं असेल तर हे बघा अशा पद्धतीने ते पण आपल्याला कट करायचं आहे. गळा मात्र आपण स्टिचिंगच्याच व्हिडिओमध्ये कट करणार आहोत, तो आत्ता कट करणार नाहीये. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण मार्किंग आणि कटिंग शिकवलंय. आता बाकीचं जे राहिलेलं कटिंग आहे ते आपण जेव्हा आपला क्लास चालू राहील तेव्हाच मी तुम्हाला तिथे सांगणार आहे कशा प्रकारे कुठला काय कट करायचं आहे. कारण आत्ताच जर सांगितलं कट करायला तुम्हीही कट कराल, मी पण तुम्हाला शिकवेल, तुम्ही पण सगळं कट कराल. परंतु काय होतं ना आता स्टिचिंगचा व्हिडिओ जो आहे एक दिवस आता उद्या जो आहे ना तर अरीवर्कचा क्लास येणार आहे आणि त्याच्यानंतर स्टिचिंगचा व्हिडिओ येईल. आता स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 टक्सचं स्टिचिंग शिकवणार आहे. त्याच्यामुळे 4 टक्सचं पूर्ण स्टिचिंग शिकवता मला थोडा वेळ लागेल आणि आपला व्हिडिओ जो आहे तो थोडासा मोठा पण होऊ शकतो. त्यामुळे त्या छोट्या छोट्या ज्या पट्ट्या आहेत आपल्या तिरकस पट्ट्या आपण कट करतो गळ्याच्या पायपिंगसाठी किंवा मग आपली कमरेची
पट्टीसाठी, तर त्या इकडे तिकडे पडू शकतात आणि मग परत तुमच्याकडे जर कपडा शिल्लक राहिला नाही तर परत तुमच्याकडे कट करण्यासाठी काही राहणार नाही. त्यामुळे आपण तो पूर्ण अखंड कपडा आहे तो साईडला तसाच व्यवस्थित ठेवायचा आहे. तो आपण नंतर कशा प्रकारे पट्ट्या काढायच्या त्या बघूयात. ठीक आहे. आता हे जे कटिंग केलेलं आहे हे आता सध्या याच्यातलाही कुठलाही भाग हरू नये, मिस होऊ नये यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आणि आपला हा जो कपडा आहे ना याच्यातलाच एखादा थोडासा कट करून घ्यायचा आहे, एखादा कुठलाही कट करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हे व्यवस्थित बांधून ठेवायचे. ठीक आहे. म्हणजे कुठलाही याच्यातला भाग हरवणार नाही. तर अशा पद्धतीने तर भरपूर अशी माहिती मी तुम्हाला आजच्या क्लासमध्ये दिलेली आहे. तुम्हाला नक्की ही माहिती आवडली असेल, हा क्लास आवडला असेल, ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेलं आहे हे देखील तुम्हाला आवडलं असेल. तुम्हाला जर हे आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईक करून मग व्हिडिओ बंद करा. ठीक आहे. चला तर मग परत भेटूयात पुढच्या असेच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.